पुढचा टॉपिक आहे भारतातील नदी प्रणाली म्हणजे जलवहन, ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडिया. ठीक आहे. आता जलवहन म्हणजे काय, नदी प्रणालीचा परिचय. सर्वात पहिल्यांदा आपल्याला नद्यांचा नकाशा आपण शालेय अभ्यासक्रमात भरपूर नकाशा वाचन त्याचं केलेलं असतं. नकाशे काढलेले पण आहेत भारताच्या नद्यांना समोर ठेवून. तर आता या एनसीईआरटीचा पॅटर्न कसा आहे, सुरुवातीला तुम्हाला सर्व भौगोलिक माहिती नद्यांबद्दल देण्यात येईल. वेगवेगळ्या नॉर्थ इंडियन रिव्हर्स कोणत्या, साऊथ इंडियन रिव्हर्स कोणत्या, पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी, अजून काय त्यांचे तलाव कोणते तयार होतात, अशा पद्धतीची माहिती सुरुवातीला देतात ते. आणि शेवटी काय करतात, नद्यांचा मानवाच्या जीवनात काय उपयोग आहे, तो आर्थिक बाबत असेल किंवा सांस्कृतिक, काय नद्या रोल प्ले करतात, हे प्रत्येक टॉपिकमध्ये असं डिव्हिजन केलेलं आहे एक्सप्लेनेशन देताना. सुरुवातीला भौगोलिक माहिती, नंतर मानवी जीवनातली म्हणजेच आर्थिक असेल, सामाजिक असेल ती माहिती. तर आता आपण नद्यांच्या बाबतीत, नदी प्रणाली किंवा जलवहनच्या बाबतीत भौगोलिक दृष्टीने अभ्यास करू. सुरुवातीला काय जलवहन म्हणजे काय, आता या डेफिनेशन्स आहेत सुरुवातीच्या, त्या पाठ कराव्या लागतात. सुरुवातीचं काय, ड्रेनेज पॅटर्न. ड्रेनेज म्हणजे काय असतं, आपलं सांडपाण्याचं ड्रेनेज नाही, इथे आपण जलवहनाच्या बाबतीत म्हणजे नद्यांचं जे जाळं आहे त्या बाबतीत विचार करतोय, तर त्याला एकंदरीत ड्रेनेज म्हणतात. आता बघा, ड्रेनेज म्हणजे एखाद्या प्रदेशातील नदी प्रणाली, मग त्याला त्या नद्या, उपनद्या, त्याला जे ओढे मिळतात, जे जे काही पाण्याचे स्रोत आहेत वाहत येऊन नद्यांना मिळणारे, ते ड्रेनेज पॅटर्न मध्ये येतात. पुढचा नदी प्रकल्प म्हणजेच काय, नदी प्रणाली म्हणजे काय, एक नदी व तिच्या उपनद्या मिळून एखादी नदी प्रणाली तयार होते. ठीक आहे. यामध्ये नदी प्रणालीमध्ये फक्त नद्यांचा विचार केलेला जातो नदी प्रणालीमध्ये. आणि पुढे जो कन्सेप्ट आहे बेसिन म्हणजेच नदीचे खोरे, त्याची डेफिनेशन पाहूया. एका नदी प्रणालीने वाहून नेलेल्या क्षेत्राला जलवहन क्षेत्र म्हणतात. आता नदी प्रणालीमध्ये फक्त नदी आणि त्याच्या उपनद्या आल्या, पण जर तुम्ही हे क्षेत्र पण पाहिलं, ज्या क्षेत्रातून वाहत आहेत, ज्या डोंगर रांगातून ह्या नद्या वाहत आहेत, ज्या पठारातून वाहत आहेत, खचदरीतून वाहत आहेत, तर ते सर्व क्षेत्र एकत्र केलं तुम्ही, नदी बरोबर जमिनीचाही समावेश केला, तर त्याला काय म्हणतो आपण, नद्यांचे खोरे, रिव्हर बेसिन. ठीक आहे. इंग्लिश मधून पाहिजे असेल इंग्लिशमध्ये बेसिन म्हणतात आणि त्यालाच खोरे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आहे जो तुम्ही आतापर्यंत कव्हर केलेला नाहीये. हे माहिती असतं, आपल्या बोलीभाषेतले शब्द आहेत, नदीचे खोरे, नदी प्रणाली वगैरे. पण आता अजून जो टेक्निकल वर्ड येतो, जलविभाजक. जलविभाजक म्हणजे काय, त्याला म्हणतात वॉटर डिव्हाइड. आता जलविभाजक हा भारताच्या नदी प्रणालीमध्ये एक महत्वाचा रोल प्ले करतो. कसं ते सांगतो मी तुम्हाला. जलविभाजक म्हणजे एक असा उंचवटा किंवा एक अशी इमॅजिनरी लाईन असती, काल्पनिक रेषा आहे ती, ज्या रेषेमुळे त्या रेषेच्या उजवीकडील किंवा डावीकडील जे काही पाणी आहे ते या साईडला येत नाही, क्रॉस करत नाही ती रेषा. म्हणजे डावीकडील पाणी असेल तर ते डाव्याच बाजूला वाहत जाईल आणि त्या रेषेच्या उजवीकडील पाणी असेल तर ते उजव्या बाजूला वाहत जाईल. म्हणजे याने काय होतंय, पाण्याचं विभाजन होतंय, म्हणून याला जलविभाजक म्हणतात. मी आता तुम्हाला एक इथे भारतातला जलविभाजक दाखवलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला लगेच हा कन्सेप्ट समजून येईल. आता बघा, ही जी लाईन आहे, जी अशी बदलत बदलत आकार नागमोडी वळण घेत चाललेली आहे, हा भारताचा जलविभाजक आहे. सर्वांना दिसते ही लाईन. ठीक आहे. हो. तर जलविभाजकाचं महत्व कसं आहे बघा. आता ह्या इथे जो उंचवटा आहे त्याच्यामुळे ह्या नद्या इकडे आणि या इकडे. आता ही नदी या भागातली तुम्हाला माहिती असेल कोणती आहे, गंगा नदी. पूर्ण इथे या एरियात उगम पावते आणि अशी जलविभाजकाच्या उजव्या बाजूला आहे. आता तुम्हाला जलविभाजकांनी असं वळण का घेतलंय, कोणी सांगू शकेल का? इथे टर्न का आहे जलविभाजकाला, तो असाच सरळ कस काय नाही गेला? आता इथे अरवली पर्वत आहे, असेच बाकीचे पर्वत, किंवा हा पश्चिम घाट आहे, त्यांनी बरोबर फॉलो केला, पण इथे टर्न का घेतलेला आहे? नाही, ते पठार होते. आता एक उत्तर आलं की बागेलखंड, बुंदेलखंड आहे, त्यामुळे नाही, ते पठार होते. अजून कोणाला सुचतंय? कोणाला माहिती आहे? तर इथे काय आहे, खचदरी आहे. याच्यातून कोणती नदी वाहते? कोणाला माहिती असेल तर नर्मदा नदी वाहते इथून. आणि हे खचदरी वगैरे भूरूपांचे प्रकार नंतर कळतील, पण इथे काय झालेले आहे, नर्मदा नदी या दिशेला वाहतीये. मग मी काय म्हणालो, जर या विभाजकाच्या उजवीकडचे पाणी या बाजूला वाहतं आणि डावीकडचं पाणी या बाजूला, पण नर्मदा नदी या बाजूला वाहत असल्यामुळे
या वॉटर डिव्हाइडनी, या जलविभाजकानी असा टर्न घेतलेला आहे आणि मग तो पश्चिम घाट फॉलो करतो. आता पश्चिम घाटातले पण तुम्हाला काही नद्या माहिती असतील, ज्या पश्चिम घाटाच्या डावीकडे म्हणजेच पश्चिमेकडे उगम पावतात आणि लगेच अरबी समुद्राला मिळतात. छोट्या छोट्या नद्या आहेत. उदाहरण माहिती आहे कोणाला? सावित्री नदी वगैरे ऐकलंय? आंबा नदी, सावित्री नदी या पश्चिम घाटात उगम पावतात आणि लगेच इकडे यांना काय म्हणतात? पश्चिम वाहिनी नद्या. आणि या जलविभाजकाच्या पूर्वेकडचे नद्या, त्या सर्व मोठ्या मोठ्या नद्या तुम्हाला माहिती आहे. गंगा असेल, गोदावरी असेल, कृष्णा, कावेरी या सर्व पश्चिम घाटाच्या कोणत्या उतारावर? पूर्वेकडच्या उताराच्या बाजूला उगम पावतात आणि अशा वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. तर जलविभाजकाचा कन्सेप्ट, संकल्पना लक्षात आली का सर्वांच्या? एकदा कमेंट मध्ये आज शांतता काय? लाईव्ह तर भरपूर आहेत पण शांतता कसं काय आहे? ठीक आहे, हा जलविभाजकाचा कन्सेप्ट. आता तुम्हाला डेफिनेशन सांगतो. दोन नदी प्रणालींमधील उंच प्रदेशाला जलविभाजक म्हणतात, त्यालाच वॉटर डिव्हाइड. ठीक आहे, तर हे महत्वाची संकल्पना होती. आता पुढे पाहूया. भारतातील प्रमुख दोन जलप्रणाली. आता जसं म्हणालो मी तुम्हाला की स्त्रोतानुसार, पाण्याचा स्त्रोत कोणता आहे नद्यांच्या, त्याच्यानुसार भारतीय जलप्रणालींचे दोन प्रकार पडतात. ते कोणते आहेत दोन प्रमुख? एक हिमालयीन नद्या आणि दुसरं द्वीपकल्पीय म्हणजेच पेनिन्सुलर रिव्हर्स. पेनिन्सुलर म्हणजे आपल्या पठारी भागातल्या सर्व नद्या. तर यातलं पहिल्यांदा नद्यांचे लगेच एक्झाम्पल्स नाही पाठ करायचे, कोणत्या हिमालयातल्या नद्या आहेत, कोणत्या, त्यांच्यात फरक काय आहे ते पहिल्यांदा. विभाजन, त्यांचं क्लासिफिकेशन हिमालयन आणि पेनिन्सुलर असं का केलेलं आहे? तर हिमालयात कसा असतो? बर्फाच्छादित आहे आणि उन्हाळ्यात जसं जसं हिम वितळतं तसा तसा हिमालयन नद्यांना पाण्याचा स्रोत वर्षभर उपलब्ध असतो. मान्सूनमध्ये तर पावसाचं पाणी मिळतंच, पण उन्हाळ्यात ज्यावेळी पाऊस नसतो त्यावेळी या वितळलेल्या बर्फाद्वारे त्याला पाण्याचा सोर्स मिळत जातो. त्यामुळे काय असतात? हिमालयीन नद्या सतत प्रवाहित, बारमाही वाहणाऱ्या असतात. ठीक आहे, पेरेनियल म्हणतात त्याला बारमाही नद्यांना पेरेनियल म्हणतात. ठीक आहे, आणि नंतर काय ते, हे तर आता सांगितलं, बर्फ आणि पावसाने भरलेले असतात. आता द्वीपकल्पीय नद्यांच्या बाबतीत तसं आहे का? द्वीपकल्पीय नद्यांना पाण्याचा सोर्स कोणता आहे? फक्त पावसाचं, म्हणजे मान्सूनच्या काळात. मान्सूनच्या काळात त्या दुथडी भरून वाहतात, पण बाकीच्या काळात त्याचा आकार त्या नद्या आहेत की नाही ते ओळखणं अवघड जातं. ठीक आहे, म्हणून यांना काय म्हणतात? सीझनल रिव्हर्स, हंगामी नद्या आहेत त्या, पावसावर अवलंबून. हा फरक कळला एक महत्वाचा, की ह्या बारमाही असतात, या पावसावर अवलंबून असल्यामुळे हंगामी असतात. आता पुढचा, हे बाकीचा त्यातला फरक आहे. ज्या हिमालयीन नद्या असतात त्यांचा लांब कोर्स, म्हणजे लांबीला खूप जास्त आहेत. कुणाला माहिती आहे गंगेची भारतातील लांबी किती आहे? फॅक्च्युअल मुळे कमी रिस्पॉन्स येतोय का? लाईव्ह आहेत, सगळे नोट्स काढून घेत असतील, कारण की आता थोडंसं आपण खोलात जायला चालू केलंय. गंगेचं किती आहे? 2225 किलोमीटर गंगेची लांबी आहे. हे सर्व येणार आहे पुढं, खूप खूप डिटेलमध्ये जायचं. नंतर उपनद्या, डावीकडून उजवीकडून मिळणारी उपनदी सर्व पाठ करायचंय. पण मी हे का सांगितलं आकडा, की तुम्हाला लक्षात येईल की किती लांब नदी असती जी हिमालयात उगम पावती. दुसरं काय असतं? खोल दऱ्या आणि गाळ वाहून नेतात. आता हिमालयातून उगम असल्यामुळे जो उतार आहे नदीच्या उगमापासूनचा तो तीव्र आहे, त्यामुळे नदीतल्या पाण्याचा जो वेग असतो तो जास्त असतो, आणि जास्त वेग असल्यामुळे काय होतं? क्षरण जास्त होतं खडकांचं, ज्या खडकातून वाहतात. आणि जसा वेग जास्त तेवढी क्षरण क्षमता जास्त, त्यामुळं तेवढी खोली जास्त, तेवढं जास्त खोदत खोदत नदी जाती. त्यामुळे खोल दऱ्या तुम्हाला हिमालयीन नद्यांमध्ये दिसून येतात. आणि क्षरण जास्त असल्यामुळे गाळही जास्त असतो, आणि वेग जास्त असल्यामुळे गाळ वाहून नेण्याची क्षमताही जास्त असते. म्हणून काय काय कळलं? लांब नद्या आहेत, त्यांची लांबी जास्त आहे. खोल दऱ्या दिसतात हिमालयीन नद्यांच्या सुरुवातीच्याच काळात, आणि नंतर जास्त प्रमाणात गाळ वाहून नेतात. आता काय आहे दुसरा, द्वीपकल्पीय नद्यांच्या बाबतीत त्या लहान असतात लांबीला, आणि नंतर जलप्रवाह कमी असतो. कारण काय? हंगामी आहेत, जलप्रवाह फक्त मान्सून मध्ये वाढतो त्यांचा. आणि या नद्या मोठ्या डेल्टा तयार करतात. डेल्टा म्हणजे काय असतं? काल जसं आपण पाहिलं त्रिभुज प्रदेश, या नद्या मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल गोदावरी नदीचा इथे त्रिभुज प्रदेश, कृष्णा नदी, कावेरी नदी यांचे त्रिभुज प्रदेश फेमस आहेत.
ठीक आहे. जिथं बंगालच्या उपसागराला मिळतात तिथे मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश तयार करतात. पूर्व वाहिनी नद्या ज्या छोट्या आहेत त्या त्रिभुज प्रदेश तयार करत, सॉरी, पश्चिम वाहिनी नद्या ज्या छोट्या आहेत त्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत. पूर्व वाहिनी नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा, कावेरी सारख्या त्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. हा बेसिक फरक कळला. आता हे नद्यांचं इथपर्यंतच कन्सेप्च्युअल तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर आपल्याला नदी प्रणाली म्हणजे गंगा, सिंधू ते पाहायचंय. ज्यावेळी 11वीला जाताल भूरूपांमध्ये नदी हा प्रकार येईल त्यावेळी तुम्हाला नदीची उत्पत्ती कशी होती, नद्यांचे प्रकार कोणते आहेत, त्यांचे शाखांनुसार कसे पर्णाकृती, आयताकृती, ऊर्ध्वगामी अशा वेगवेगळ्या नद्यांचे आकार असतात त्यांची माहिती मिळते. नंतर नद्यांचा तरुण काळ, पौगंडावस्था आणि वृद्ध काळ म्हणजे जिथं त्रिभुज प्रदेश तयार करतात तो काळ, या सर्वांची माहिती. आणि नद्यांद्वारे तयार होणारी अजून काही भूरूपे, धबधबा असेल, काय असतं, मिंडरिंग रिव्हर असतील, मिंडरिंग लेक असतील, ऑक्सबो लेक असतील, हे सगळे 11वीला पाहायचे. पण आता आपण फक्त नकाशाद्वारे समजून घेऊ लोकेशन्स आणि हे बेसिक कन्सेप्ट.